शिवणाकवाडीत अन्नातून विषबाधा, 800 जण बाधित, 187 जणांवर उपचार, 3 जण अतिदक्षता विभागात। शिवणाकवाडी तालुका शिरोळ येथील नागरिकांना आज पहाटेपासून अन्नातून विषबाधा होण्याची घटना समोर आली आहे। जवळपास 800 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले असून त्यातील 187 जणांवर उपचार सुरू आहेत। यातील 3 अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। रुग्णांना ताप, खोकला, जुलाब, उलटी, चक्कर येणे, अशक्तपणा आणि पोटात कळ मारणे यासारख्या तक्रारी आहेत। विषबाधेचं कारण स्पष्ट झालेलं नाही। यासंबंधी शंका व्यक्त केली जात आहे की या विषबाधेचं कारण महाप्रसादामध्ये असू शकतं, तसेच पाण्यातून किंवा यात्रेतील अन्य खाल्ल्या गेलेल्या पदार्थातून होऊ शकते। यावर सध्या तपास सुरू आहे। घटनास्थळी शिरोळ तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य यंत्रणा दाखल झाली असून रुग्णांना औषध उपचार देण्यात येत आहेत। सध्या जे शिवणाकवाडीमध्ये थोडंसं फूड पॉयझनिंग सारखी सिच्युएशन तयार झालेली होती, त्या अनुषंगानं आपल्या तालुक्यातले संपूर्ण शिरोळ तालुक्यातली सगळी महसूल असेल, ग्रामपंचायत यंत्रणा, आमची आरोग्य यंत्रणा सर्व सकाळपासून इथं कार्यरत आहे। त्या अनुषंगानं सगळे डॉक्टर्स आम्ही तालुक्यातले सगळा स्टाफ या ठिकाणी डेप्यूट केलेला आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। सिरियस असा कुठलाही यामध्ये पेशंट नाही आहे। त्याचबरोबरला आम्ही सगळे आमचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत गावातला सर्वे चालू केलेला आहे। घरोघरी प्रत्येक आमचे आरोग्य कर्मचारी जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन कोण पेशंट आहे का याची चौकशी करतात, प्रथमोपचार देत आहेत आणि त्यांना स्क्रीनिंगसाठी या ठिकाणी पाठवत आहेत। सध्या स्थितीला परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। कृपया कुणी घाबरून जाऊ नये एवढीच एक सगळ्यांना आव्हान आहे। सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, नम्र आवाहन आहे की आपण शिरदवाड असेल, शिवणाकवाडी असेल या परिसरामध्ये जे काही या यात्रेमध्ये येऊन गेलेले असतील किंवा ज्यांना काही त्रास असेल, असो अथवा नसो, सर्वांनी पाणी उकळून गाळून मग प्यावं। अन्यथा त्याच्यामध्ये मेडिक्लोर टाकलेलं असेल, पिण्याच्या पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकून मेडिक्लोरचा वापर करून तेच पाणी प्यावं। शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यावं। शक्यतो बाहेरचं काही खाऊ नका आणि बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ कुठलेही खाऊ नका आणि बाहेरचं पाणी पिऊ नका। हेच एक सगळ्यांना नम्र विनंती आहे। खालावलेल्या रुग्णांना इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे। यावेळी माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदचे भाजपचे पक्षप्रमुख विजय भोचे यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांची माहिती घेतली। शिवणाकवाडीमध्ये कल्याणताई यात्रेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सहभाग घेतलेला होता। प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती। काल गर्दीमध्ये नेमकं कशामुळं फूड पॉयझनिंग झालं हे अजून कळालेलं नाही। मात्र पहाटेपासून या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष असोत, महिला असोत, खास करून मिळालेल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उलट्या आणि जुलाबचा त्रास चालू झाला। गेल्या 2.5-3 तासापासून या ठिकाणी पेशंटची संख्या जशी जशी वाढत गेली तसं या घटनेचं गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळं प्रशासनानं अगदी तत्परतेनं आणि खास करून तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या या सगळ्या PSC असो, ग्रामीण रुग्णालय असो, या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर, नर्सेस आणि औषधांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाला आहे। आज आत्ता या क्षणाला घाबरून जाण्याचं काही कारण नाही। बऱ्यापैकी पेशंटना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उपचार द्यायचं काम चालू आहे। मात्र अजूनही पेशंटची संख्या वाढायला लागलेली आहे। नेमकं आईस्क्रीम आहे का, दूध आहे काय, अजून काय खाद्यपदार्थ आहेत का, जेवणामध्ये असणाऱ्या खिरीचं फूड पॉयझनिंग झालं आहे हे नेमकं कळालेलं नाही। मात्र मी या सगळ्यात लोकांना घाबरून न जाता हे जे संकट आकस्मिक आलं आहे, या संकटाशी सामना सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या करूया अशा पद्धतीची त्यांना मी विनंती केलेली आहे। प्रशासनाने चांगलं सहकार्य केलं आहे। खास करून दत्तवाड ग्रामीण PSC असो, शिरोळ असो, आकीवाड असो, कुरुंदवाड असो, इथल्या लोकांनी स्टाफनं चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलं। अजूनही आमचं शिरोळचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे काय तालुक्यामध्ये आहेत, गरज वाटली तर त्यांनाही आपण या ठिकाणी निमंत्रित करणार आहे। माझं नुकतंच बाकीच्या वरिष्ठ लोकांच्यावर पण बोलणं झालं आहे। निश्चितपणे ह्याच्यामधनं चांगल्या पद्धतीनं लोकांना रिलीफ मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू। मतदारसंघातील शिवणाकवाडी या गावामध्ये यात्रा चालू होती। त्या यात्रेच्या दरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याने गावातील अनेक नागरिक हे उलट्या, संडास आणि तापाच्या आजारानं अचानकपणे रुग्ण वाढल्याने या गावामध्ये इमर्जन्सी मेडिकलची लागू झाली। या प्रसंगी बघितला असता प्रशासनानं IM हॉस्पिटलला सूचना केलेल्या आहेत। तहसीलदार साहेब इथं स्वतः
बसून आहेत, BDO आहेत, सर्व मेडिकल ऑफिसर आहेत, TPO स्वतः इथं आता बोर्डिंग करून स्वतः राहिलेले आहेत. त्यामुळं उपचारासाठी आता DHOना, जिल्हा परिषदेच्या DHOना सुद्धा इकडं बोलवून घेतलेलं आहे. जिल्हा परिषदेकडून आणि प्रशासनाकडून लागणाऱ्या औषधांची पूर्तता केलेली आहे. फूड अँड ड्रग विभागाला सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे. नेमकं याचं कारण शोधण्यात येईल, परंतु कारणं शोधत बसण्यापेक्षा झालेल्या या इमर्जन्सीमध्ये, मेडिकल इमर्जन्सीमध्ये लोकांना उपचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं गावातील सर्व लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, या सगळ्यांच्या सहकार्यातून लोकांना इथं मंदिराजवळ बिरदेव बाळूमामा मंदिर असेल, ग्रामपंचायतीजवळचं शाळेच्या खोल्या रिकाम्या करून शाळेमध्ये लोकांना सलाईन आणि मेडिकल उपचार देण्याचं सुरू आहे. तर तालुक्यातील सर्व टीम मेडिकलच्या या शिवनाकवाडीमध्ये आज बोलवलेलं आहे. त्यामुळं नेमकं कारण याचं नंतर शोधता येईल, पण झालेल्या या फूड पॉयझनिंगमुळं लोकांना उपचार देण्याची गरज आहे. त्यामुळं सध्या लोकांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं उपचार सुरू आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, आरोग्य जिल्हा अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली गावातील रुग्णांची सेवा करण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन या संकटाशी प्रभावीपणे सामना करत आहे आणि त्वरित उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व संबंधित यंत्रणा आणि प्रशासन या विषबाधेची गंभीरता लक्षात घेत आगामी काळात कोणत्या प्रकारच्या विषबाधेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मौजे शिवनाकवाडी हे साधारणतः 4000 लोकसंख्येचं गाव आहे. इथं काल यात्रा भरलेली होती आणि यात्रेदरम्यान जेवण करून जेव्हा ग्रामस्थ घरी गेले 2-2:30च्या दरम्यान त्यांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला. आता आम्ही सगळी माहिती घेतली असता साधारणतः 100 ते 125 रुग्ण आहेत. तर त्या 22 रुग्णांना आपण सलाईन आणि याच्याद्वारे उपचार करतोय. सध्या स्थिर आहेत सगळे आणि काही उरलेल्या रुग्णांना आपण औषधोपचार करून मॉनिटरिंगसाठी ठेवलेलं आहे. सध्या गंभीर कोणी नाही. ज्यांना कोमॉर्बिडिटी होत्या म्हणजे रक्तदाबाचा त्रास होता किंवा डायबिटीस होता अशा 8-9 रुग्णांना आपण इचलकरंजीच्या IGM रुग्णालयाला पाठवलेलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. याबाबतची माहिती माननीय आरोग्यमंत्री महोदय यांनी सुद्धा फोनवरून आमच्याकडून घेतलेली आहे आणि पूर्ण सर्व उपाययोजना करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी आम्हाला दिलेले आहेत. कशामुळे झालं असेल, कुठला काय प्रसाद केला होता, काय एवढ्या कमी ह्याच्यामध्ये आता सध्या तर सांगता येणार नाही. FDAला आम्ही कळवलेलं आहे, ते येऊन नमुने घेऊन जातील. परंतु एवढ्या कमी कालावधीमध्ये होतं म्हणजे शक्यतो फूड पॉयझनिंगची शक्यता जास्त असते ना की पाण्यातून. तर त्याच्या बाबतीत बाकीचे जे डिपार्टमेंट्स तपासणी करतील. आम्ही सध्या उपचाराची दक्षता घेत आहोत. गंभीर असं रुग्ण कोण वाटते लहान मुलांमध्ये? नाही, सध्या गंभीर कोणी नाही आहे. आम्ही उपचाराखाली घेतलेले लवकर उपचार झाले. आमची तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची टीम, इथली टीम आणि हातकणंगल्याची तालुका आरोग्य अधिकारी त्यांची टीम हा पुरेशा औषधसाठ्याचं इथं उपस्थित राहिल्यामुळं वेळीच उपचार सुरू झाले. वेळीच उलटी जुलाबावरती कंट्रोल आपण घेतलेला आहे. सर, तुम्ही सर्वे केल्यावर तुम्हाला काय निदर्शनास येते? आता सध्या सर्वे चालू आहे. आम्ही आशा स्वयंसेविका घरोघरी पाठवत आहोत आणि असे आता संध्याकाळीपर्यंत आम्हाला डाटा येईल की किती रुग्णांना त्रास घरीच होते ते. तर त्यांनाही आम्ही उपचाराखाली बोलवतो आहे. सध्या तरी असा काही निरोप नाही आहे किंवा तिथून रेफर आमच्याकडे नाही आहेत पेशंट्स. त्यामुळं गावात नाही आहे, जेवढे आहेत त्रास ते आमच्याकडे आलेले आहेत. उपकेंद्रामध्ये, शाळेमध्ये आम्ही उपचार सुरू केलेले आहेत. चालेल. महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे, शिवनाकवाडी. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.